नमस्ते, मी सोहन संजय पाडे आणि मी BCA सेकंड इयर दयानंद वाणिज्य महाविद्यालय येथील विद्यार्थी आहे. मला आध्यात्मिक आणि जीवनमूल्य सांगणारी पुस्तके वाचायला आवडतात. आज मी भगवद्गीता या पवित्र ग्रंथाचा आढावा देत आहे. याचे लेखक महर्षी व्यास आहेत. हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेला आहे आणि याचे रूप भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आहे. चला तर आपण याचा आढावा बघूयात. भगवद्गीता हा भारतीय संस्कृतीतील सर्वश्रेष्ठ आणि तत्वज्ञान प्रधान ग्रंथ आहे. हा ग्रंथ कुरुक्षेत्राच्या रणांगणावर घडलेल्या संवादावर आधारित आहे, जिथे अर्जुन युद्ध लढण्यास असमर्थ होतो आणि धर्म संशयात अडकतो. त्यावेळी श्रीकृष्ण त्याला धर्म, कर्म, आत्मा आणि जीवनाचे सत्य तत्त्वज्ञान शिकवतात. गीतेमध्ये कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग ह्या 3 प्रमुख मार्गाचा उपदेश दिला आहे. गीता सांगते की मनुष्याने फळाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे आपले कर्तव्य पार पाडावे आणि सुख दुःख, यश अपयश ह्यात समभाव राखावा. आणि गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आणि 17 श्लोक आहेत. गीतेमध्ये आपल्याला खूप काही शिकायला भेटते, जसे की आत्मा अमर आहे, शरीर नाशवान आहे, निस्वार्थ कर्म हेच खरे धर्म आहे, भक्ती आणि श्रद्धा मनाला शांती देतात, योग्य विचार आणि संयम जीवनात आवश्यक आहे. आणि भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याचा मार्गदर्शक आहे. तो आपल्या कर्म, श्रद्धा आणि आत्मज्ञानाच्या माध्यमातून खरे सुख व शांतता कशी मिळावी हे शिकवतो. आजही गीतेचा संदेश प्रत्येक युगात तितकाच महत्वाचा आहे. आणि आपण आता एक गीतामधला एक श्लोक बघणार आहोत. श्लोक असा आहे की कर्मणे वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा फलेर्हेतुर भूर्मा ते सड्गो सत्व कर्मणी. हा श्लोक 2 अध्यायामध्ये 47वा श्लोक आहे. आणि याचे अर्थ असे आहे की तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, त्याच्या फलावर कधीच नाही. म्हणून तू कर्म फळाचा हेतू होऊ नकोस. तसेच कर्म न करण्यावर तुझी आसभक्ती ठेवू नकोस. हा श्लोक संपूर्ण गीतेचा सार सांगतो. कर्म कर पण फळाची अपेक्षा ठेवू नको.